जलगांव क्षेत्र में बढ़ती वाहन चोरी की वारदातों के बीच पुलिस एक्शन में है। पुलिस ने ताबड़तोड़ कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने इनके पास से 15 दोपहिया वाहन भी जब्त किए हैं। प्राप्त जानकारी के अनुसार पाचौरा पुलिस ने रात्रि गश्त के दौरान 2 संदिग्ध व्यक्तियों को हिरासत में लिया, जिन्होंने पूछताछ के दौरान 15 दोपहिया वाहन चोरी की बात कबूली। इस मामले में पुलिस ने 3,90,000 रुपये कीमत के 15 दोपहिया वाहन जब्त किए। जलगांव पुलिस ने जिले में 1 जुलाई से 29 जुलाई तक चोरी की 132 दोपहिया वाहन जब्त किए हैं। मध्ये पेट्रोलिंग करत असताना एका 2 व्हीलरवर 2 इसम जात होता। त्या 2 व्हीलरला थांबवून त्यांना गाडीचा पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारली की त्यांनी उडाउडा उत्तर देत होते आणि उडाउडा उत्तर दिले की ते गाडी पोलीस स्टेशन आणला आणि 2 इसमांना देखील पोलीस स्टेशनला आणलं। त्या गाडी पोचार पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं। ते दोन्ही इसमांना चं नाव होतं विशाल पांडुरंग पाटील वय 26 वर्ष राहणारा पाचोरा, रवींद्र बाबूराव पाटील राहणारे गोडगाव तालुका बडगाव राहणार जलगाव अशा दोन्ही इसम होत्या। दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत 15 टू व्हीलर जप्त करण्यात आलेला आहे। 15 टू व्हीलर पैकी 2 पाचोरा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे। उरलेल्या 13 मोटरसायकल गुन्हा कुठं दाखल आहे याबाबत चौकशी चालू आहे। आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषयावर देखील चौकशी चालू आहे। आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंढू हरेंद्र यादव राहणारा पाचोरा, हा फरार है। ह्याच्यासाठी शोध चालू है आमचा। पुलिस ने जिन 2 आरोपियों को गिरफ्तार किया है उनका नाम विशाल पांडुरंग पाटिल और रविंद्र बाबूराव पाटिल है। क्राइम डेस्क, DC न्यूज़ इंडिया, जलगांव।